कोरेगावमध्ये कैलास स्मशानभूमीचे लोकार्पण। तिळगंगा नदीवर बंधारा उभारून परिसर सुशोभित करणार आमदार महेश शिंदे। लोकहिताच्या कामांना प्राधान्य देऊन नवीन कोरेगाव निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे। पूर्ण झालेली विकास कामे जपण्याचं काम आता कोरेगावकरांनी करावे असे आवाहन आमदार महेश दादा शिंदे यांनी व्यक्त केले। येथील श्री केदारेश्वर मंदिराजवळील कोरेगाव नगर पंचायतीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कैलास स्मशानभूमीच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी आमदार महेश शिंदे बोलत होते। यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण नाना बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार, सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, राजेंद्र बुवा बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार शिंदे पुढे म्हणाले, कोरेगाव शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नवीन प्रकल्प हाती घेतले। नवीन पाणी योजना, भव्य भाजी मंडईसह व्यापारी संकुल, नाट्यगृह, तिळगंगा नदी सुशोभीकरण प्रकल्प, विश्रामगृह, जुना स्टँड इमारत, सामाजिक सभागृहे, शहरातील सर्व रस्ते, ट्रिमिक्स, भुयारी गटार योजना ही सर्व कामे हाती घेऊन ती जनतेच्या स्वाधीन केली आहेत। या कामातून शहराचे रूप पालटले असून ही सर्व कामे जपण्याचा प्रयत्न आता प्रत्येक नागरिकाने करायला हवा। उर्वरित कामातून शहराला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन करू असे आमदार महेशदादा शिंदे यावेळी म्हणाले। कार्यक्रमात ज्येष्ठ नेते विलासराव बर्गे, प्राचार्य अरुण बर्गे, खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, काकासाहेब बर्गे, जिल्हा मजूर फेडरेशनचे गजानन भाऊ बर्गे, सुभाषराव बर्गे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, बाजार समिती संचालक संजय बर्गे, सुनील निदान, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक परशुराम बर्गे, साई प्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, सागर विरकल, नितीन ओसवाल, संतोष बर्गे, अजित बर्गे, अर्जुन आवटे, प्रतापराव बर्गे, महादेव जाधव, दिलीप बर्गे, शिवलिंग बर्गे, विजय बर्गे, संजय प्रल्हाद बर्गे, सयाजीभाऊ बर्गे, महेश शामराव बर्गे, अनिकेत सूर्यवंशी, संतोष नालावडे, श्रावण जंगम, संजय दुबळे, राजेश बर्गे, केदार केंजळे, संतोष शिवाजीराव बर्गे, श्रीकांत बर्गे, सागर बर्गे, प्रणव बर्गे, राहुल बर्गे, पप्पू ओसवाल, प्रदीप बर्गे, भीमराव नाळे, दीपक बर्गे, प्रदीप बोताळजी, केदार बर्गे, लक्ष्मण बर्गे, पोपटराव भिलारे यांच्यासह कोरेगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्मशानभूमीचं आज तुमच्या हस्ते उद्घाटन झालं। खरं ही कोरेगावच्या दृष्टीने कौतुकास बाब जरी असली तरी नेमका खर्च या स्मशानभूमीसाठी किती झाला आहे? कारण कोरेगाव शहरामध्ये या निधी बाबत तर्कवितर्क आहेत। काय तुम्ही स्पष्ट भूमिका सांगा आज? बघा, मी कोरेगाव शहरावर एवढं प्रेम आहे की त्याच्यात आम्ही निधीचा किती लागला आणि काय लागला याचा विचार केला नाही। लागेल तेवढा निधी दिला आणि चांगली स्मशानभूमी बांधलेली आहे। एकदम सुंदर स्मशानभूमी झालेली आहे आणि अजूनही काही ठराविक गोष्टी राहिलेल्या आहेत। एक बंधारा या ठिकाणी राहिलेला आहे, त्याचंही काम येत्या 2 महिन्यामध्ये आपण सुरू करून पूर्ण करतोय। हे या ठिकाणी अत्यंत रम्य असा परिसर, आपल्याकडे जे संस्कार आहेत, आपल्या धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत संस्कार मनुष्य प्राण्यावरती केले जातात। जन्मामध्ये बारसं घातलं जातं जन्मल्यानंतर आणि मृत्यूनंतर मृत्यू संस्कार होतात। मग आपण पाहिलं की आज या कोरेगाव शहरामधची लोकसंख्या ही फार मोठी लोकसंख्या आहे। साधारणतः 42,000 लोक या शहरामध्ये राहतात। यामध्ये हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, मोठ्या प्रमाणावरती राहतात। मग सगळ्या समाजांना या ठिकाणी स्मशानभूमी मिळाल्या पाहिजेत याची भूमिका आम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेला मांडली होती। त्यामध्ये 2 हिंदू स्मशानभूमी आहेत, त्यातली ही एक स्मशानभूमी आहे आणि पलीकडं मार्केट कमिटीची एक स्मशानभूमी आहे। दोन्ही स्मशानभूमींना प्रचंड निधी दिला। त्याचबरोबर मुस्लिम समाजाची दफनभूमी, ज्या ठिकाणी दफन होतं नॅफकोच्या तिथं, त्याही ठिकाणी आपण प्रचंड निधी दिला। हे शेवटचा संस्कार हा व्यक्तीचा व्यवस्थित झाला पाहिजे एवढ्या एका उदात्त हेतूने आज आपण या ठिकाणी काम केलेलं आहे। अरे कोणत्या फंडातनं दिला आणि या कैलास स्मशानभूमीमध्ये सुविधा काय निर्माण करून दिल्या आहेत त्याबाबत माहिती द्या। स्मशानभूमीचा निधी हा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा निधी आपण या ठिकाणी आणला। सुविधा काय उपलब्ध करून दिल्या याबाबत? या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा, अगदी त्याचं दहनापासून ते 10व्यापर्यंतच्या सर्व सुविधा या ठिकाणी, पाणी उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध आहे, सगळं व्यवस्थित करून दिलं आहे। शिवाय आपण एका एजन्सीला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून
याची देखभाल दुरुस्ती होणार आहे आणि शिवाय लोकांना काय लागेल ती मदत आमच्या नगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी केली जाते. तुम्ही सुंदर प्रकल्प या मतदारसंघामध्ये तयार करून देत आहात, तुमचं अभिनंदन. पण